सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिका कॉरिडॉर संदर्भात स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेणं योग्य नसल्याचं स्पष्ट करत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष आढावा बैठकीत त्यांनी वन विभागाला स्थानिक जनतेचे म्हणणे केंद्र सरकार आणि संबंधित मंत्रालयापर्यंत तातडीनं पोहोचवण्याचे निर्देश दिले। प्रस्तावित कॉरिडॉरमुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 550हून अधिक गावांवर विविध निर्बंध येण्याची शक्यता असून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासावर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली। आधीच वन्य प्राण्यांच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडू शकते असं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं। स्थानिक जनतेची संवाद साधून त्यांची मतं विचारात घेऊन अंतिम निर्णय घेतला जावा अशी भूमिका त्यांनी मांडली। हा प्रस्ताव मान्य नसल्याचे मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। बैठकीस खासदार शाहू छत्रपती, धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, शिवाजी पाटील आणि वरिष्ठ वनाधिकारी उपस्थित होते।